चित्राक्षी फर्निचर्स अँड इलेक्ट्रॉनिक्स स्वस्त दरात इलेक्ट्रॉनिक्स गृहोपयोगी वस्तू खरेदी करा। सर्व प्रकारच्या अंगणाचं माहेरघर। प्रोप्रायटर अजय वीज। संपर्क 9184 46 67 55 57। आमचा पत्ता रामजी सेलिब्रेशनच्या बाजूला चिखली रोड 33 केवी पॉवर हाऊस समोर बुलढाणा। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती या संस्थेत काही केल्या गैरव्यवहारांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये। बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांच्या घोटाळ्यांची मोठी गटारगंगा सध्या या संस्थेत वाहतीये। या गटारगंगेत कोठाळे हे नकशिंका डुंबून भ्रष्टाचाराच्या आपल्या कक्षा रुंदावत आहेत। यामध्ये त्यांचे संचालक आणि काही अधिकारी देखील आपले खिसे गरम करत आहेत। परंतु या प्रकारामुळे बँकेला मोठ्या प्रमाणात चुना लागत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। या प्रकारामुळेच बँकेचे आजवर ज्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली त्या सर्वांनी बँकेच्या संचालकांच्या कामकाजावर गंभीर ताशेरे ओढलेत। मात्र कोठाळे इतके बेशरम, कोडगे आणि गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत की त्यांना काहीही फरक पडत नसल्याचं दिसत आहे। काही दिवसांपूर्वी जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ झाला होता। या गदारोळात बँकेत चाललेले प्रचंड गैरव्यवहार अक्षरशः चव्हाट्यावर आले होते। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन तर या कोठाळ्यांच्या घोटाळ्यांविरोधात सातत्याने लिखाण करत आहे। परंतु सप्टेंबर 2023च्या आमसभेनंतर विविध प्रकारच्या माध्यमांचं त्याकडे लक्ष गेलं। त्यामुळे आता कोठाळ्यांची या महाभ्रष्टाचाराची मोठ्या प्रमाणात वाच्यता होऊ लागली आहे। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेत सुरू असलेला भ्रष्टाचार गैरव्यवहार खऱ्या अर्थानं मांडवायचा झाल्यास एखादं 200 ते 300 पानांचं पुस्तकच लिहावं लागेल। कारण गेल्या 23 वर्षात बँकेत एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे की ते एका बातमीमध्ये सगळं लिहिणं शक्यच नाही। त्यामुळे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनने आजवर प्रकाशित केलेल्या शेकडो भागात याची सगळी जंत्रीच मांडलेली आहे। परंतु एवढे सगळे घोटाळे करून देखील अविनाश कोठाळे नावाचा माणूस अत्यंत बेधारकपणे आपल्या ठेवीदार, भागधारक, खातेदारांशी थादांत खोटे बोलतो। मोठ्या आत्मविश्वासानं खोटे बोलण्याच्या कोठाळ्यांचं कौशल्य पाहता त्यांनी आता खऱ्या अर्थानं खोटे बोलण्याचे कोचिंग क्लासेस चालवले पाहिजेत। तसेच आम्हाला म्हणावे लागते, जिजाऊ बँकेत कर्ज प्रकरणात मोठा झोलझाल झालेला असून बँकेने कर्ज वाटप करताना आपल्या मर्जीतील लोकांचे मोठे केंद्रीकरण केल्याचं दिसत आहे। बँकेने आपल्या शेकडो कर्जदारांपैकी केवळ 175 लोकांना 50% म्हणजेच 126 कोटींचं कर्ज वाटप केलंय। बँकेच्या NPA मध्येही मोठा घोळ झाला असून बँकेच्या कारभाराबाबत फार मोठी गुप्तता पाळण्यात आली आहे। अनेक प्रकरणात कर्ज वाटप झाल्यानंतर खुद्द कोठाळे यांच्यासह काही संचालक हे मोठ्या प्रमाणात लाभार्थी दिसून येतात। जिजाऊ कमर्शियल अमरावती बँक स्थापनेपासूनच वादाच्या भोवऱ्यात गिरट्या खात असून नुकतेच काही दिवसांपूर्वी बँकेने सहकार खात्याशी बनवाबनवीचा पत्र व्यवहार करून बँक परवाना मिळवलाय। हा काय प्रकार आहे याचा शोध खऱ्या अर्थानं रिझर्व्ह बँकेकडून किंवा उपनिबंध कार्यालयाकडून घेणं गरजेचं आहे। यापूर्वी बँकेची जेव्हा चौकशी झाली त्यावेळी चौकशी अहवालात बँकेच्या कामकाजाबाबत गंभीर ताशेरे ओढण्यात आलेत। जे अधिकारी चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल देतात त्यांना कोठाळे हे आमसभेत ऑन कॅमेरा अक्षरशः शिवीगाळ करत असल्याचं सिद्ध झालंय। बँकेच्या प्रोसिडिंग बुकात मोठ्या प्रमाणात घोळ असून या बुकात आधीची पाने काढून त्या ठिकाणी नवीन कागद अवैधरित्या चिकटवण्यात आल्याचं सिद्ध झालंय। खरे तर प्रोसिडिंग बुकाचं लिखाण हे हाताळणं करणं गरजेचं आहे, परंतु येथे अत्यंत अजब प्रकार आहे। कारण संगणकावर मजकूर टाईप करून मग त्याची पाने प्रोसिडिंग बुकात चिकटवण्यात आली आहेत। याशिवाय बँकेकडून सातत्याने रिझर्व्ह बँकेला खोटी माहिती पुरवण्यात आल्याचं आजवर उघड झालंय। यातून रिझर्व्ह बँकेची मोठी दिशाभूल झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार जिजाऊ बँकेची आर्थिक स्थिती चांगली नाही, कारण बँकेच्या NPA मध्ये मोठा घोळ करण्यात आलाय। ही सगळी चालबाजी कोठाळे आणि त्यांचे काही संचालक करतायत। या स्थितीमध्ये बँकेचा ग्राहक, ठेवीदार आणि खातेदारांनी लवकरात लवकर सजग होण्याची गरज आहे, कारण बँकेचे एकंदर कामकाज बघता ही बँक भविष्यात डबघाईला आल्यास किंवा अवसायनियात गेल्यास आश्चर्य वाटायला नको। जनतेचा एक जागृत प्रहरी या नात्याने दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज बँकेशी निगडीत सर्व नागरिकांना सतर्क करण्याचे आपले कर्तव्य निभावत आहे। अजून बरेच काही पुढील भागात। सिटी न्यूज बुलढाणा।